पंचनामा दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याकडून गैरवर्तन, ग्रामपंचायत सदस्यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार। सिल्लोड तालुक्यातील मादणी गावात पंचनामा करताना पोलीस कर्मचाऱ्याकडून शिवीगाळ, दमदाटी व कोऱ्या पंचनाम्यावर सही घेण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्य दादाराव अशोक अपार यांनी केलाय। याबाबत त्यांनी जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली। तक्रारीनुसार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी मदनी गावात संदीप शेषराव कालभिले यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचनामा करण्यासाठी अजिंठा पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी गावात आले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य या नात्याने दादाराव अपार पंचनाम्याच्या प्रक्रियेला उपस्थित होते। पंचनामा सुरू असताना उपस्थित पोलीस कर्मचारी संदीप कोथलकर यांनी पंचनामा वाचून न दाखवता थेट कोऱ्या पंचनाम्यावर सही करण्याचा दबाव टाकल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। याबाबत विचारणा केल्यावर संबंधित कर्मचाऱ्याने शिवीगाळ करत उद्धट भाषेत बोलून विनाकारण दमदाटी केल्याचे नमूद केले। पोलिसांकडून अपेक्षित असलेली कायदेशीर व पारदर्शक प्रक्रिया न पाळता अशा प्रकारचे वर्तन करणे गंभीर बाब असून यामुळे मानसिक त्रास झाल्याचे तक्रारदारांनी सांगितले। त्यामुळे संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर योग्य ती शिस्तभंग कारवाई करण्यात यावी। पंचनामा प्रक्रियेची न्याय व पारदर्शक पद्धतीने पुनर्तपासणी करण्यात यावी। आपल्याला योग्य न्याय देण्यात यावा अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली। अपतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, छत्रपती संभाजीनगर। त्याचा काय संबंध आहे? हा त्याला नाही मला नाही म्हटलो ना, तू सांगितलं नाव लिहायचं मला करणे तो वाचाचा अधिकार आहे मग। अरे बाबा आता तू नाही केली ना सही, तुला म्हटलं मी परत कर म्हणून। नाही म्हणणं यायचं, अरे वाचू तुझे देत नाही म्हणून सही कर, शूटिंग कर शूटिंग कर। कोण आहे इथं? भांडू आले का भोसडीच्या तुम्ही अशी? तुम्ही आमचे मालक बनता आमच्याशी। अरे तू नाही म्हटलं ना मला सही करत, तू सही करत नाही म्हटलं मला, मी तुला परत म्हटलो का? सांगा फक्त आमचे। तुमचं नाव सांगा। दादाराव अशोक अपार, राहणार मादनी। नेमकं काय प्रकरण होता आणि काय प्रकरण घडलं होतं त्या दिवशी? ते मादनी गावामध्ये जी जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भामध्ये विजयी उमेदवाराची रॅली निघली होती एक दिवस अगोदर। त्या रॅलीमध्ये एका गरीब कार्यकर्त्याला, एका गावातला दुसरं पण गरीबच येते, पण त्या मुलाने चाकूचे वार केले होते 2। त्या संबंधी पंचनाम्यासाठी तिथं पोलीस आली होती। कोणत्या पोलीस स्टेशनचे होते आणि कोण होता त्यांचं नाव? पोलीस कर्मचारीचं अजिंठा पोलीस स्टेशन, त्यांचं नाव संदीप कोथलकर आहे असा अंदाज आहे। कशासाठी आले होते ते स्पॉट पंचनामा, कोणत्या जागेवर घटना घडली चाकू हल्ल्याची, ते स्पॉटवरचा पंचनामा करण्यासाठी आले होते। पंचनामात नेमकं काय घडलं होतं? पंचनामा चालू करायचा त्या अगोदर मी बाजगीज मागवली, पण बाज सापडली नाही, तर मग ते मोटरसायकलवर टेकले। तिथं पाण्याची बाटली मागवली, चांगलं पद्धतशीर सुरुवात झाली, पण त्यांनी 2 नावं लिहिले पंचासाठी। एक अगोदर दुसऱ्याचं नाव लिहिलं होतं, नंबर 2ला माझं, त्याची सही घेतली आणि माझ्या हातात पंचनामा सहीसाठी दिला असताना मी त्यांना म्हणलं मला पंचनामा वाचून पाहायचा आहे, मी पानं उकलायला लागलो होतं। मग ते म्हणे नाही सही करून द्या तुम्ही, आम्ही नंतर लिहून घेऊ म्हणे त्याच्यावर। म्हणलं साहेब तसं नाही, मी तशी कोऱ्या पंचनाम्यावर सही करत नाही। नेमकं काय होतं याचं पंचनामा? त्याने काय समोरच्याचा जे पंचनामा होता ना, तुम्ही पंचनामा केले का? नाही, पंचनामा केला पण नंतर केला ना। तुम्ही याची तक्रार वरिष्ठाकडे केली का? मी त्या दिवशी दुपारून जाऊन सनी SP ऑफिसला तसं तक्रार नोंदवलेली आहे। काय सांगणार तुम्ही या आमच्या माध्यमातून? माझं एकच म्हणणं राहील की पोलीस प्रशासनाने सर्व जनतेशी, नेता असो, सर्वसाधारण शेतकरी असो किंवा साधारण गरीब व्यक्ती असो, प्रत्येकाच्या साठी काम सारखंच पाहिजे पोलीसचं। काऊन की पोलीसच असे त्यांच्यावरच भरोसा करून पब्लिक व्यवस्थित राहू शकते। पोलीसकडे काय मागणी करणार तुम्ही या प्रकरणा संदर्भात? त्या प्रकरणामध्ये पोलिसनी योग्य ती न्याय देण्याचा प्रकरण त्या पीडित कुटुंबाला बी देण्याचं काम करावं। नसता जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर पुढची भूमिका काय राहणार तुमची? आमची SP ऑफिसला उपोषण करणार मी। काय घडलं तुमच्या संगी आणि या प्रकरणाची तक्रार केली का तुम्ही? या प्रकरणाच्या तक्रारीसाठी आम्ही SP ऑफिसला गेलो होतो। तर आता तिथं काय होतं त्याचे वाट पाहू आम्ही। SP साहेबाकडून जर आम्हाला व्यवस्थित न्याय मिळाला तर मग ठीक आहे, नाहीतर याची पूर्ण आम्ही ऑनलाईन तक्रार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे न्याय मागण्यासाठी करणार आहोत। तुम्ही गावात काय म्हणून सध्या प्रतिष्ठित नागरिक येतात, काय पद आहे तुमच्याकडं? मी गावामध्ये आज ग्रामपंचायत सदस्य असून पूर्वीपासून पण जेव्हा ग्रामपंचायत सदस्य नव्हतो तेव्हापासून पोलिसांचे माझे संबंध चांगले आहे। मी गावामध्येच राहतो,
जनतेच्या सुखदुःखात सहभागी राहतो. त्यामुळे बरेच लोक मला अशा अडीअडचणीच्या काळात दवाखाना असेल, पोलीस स्टेशन असेल, बोलवून मला सोबत नेतात व त्यांची मदत करण्याचं आवाहन करतात. मग आता पुढची भूमिका काय राहणार तुमची जर तुम्हाला SP साहेबाकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून न्याय नाही मिळाला तर? माझं पहिले तर पोलीस प्रशासनाकडून न्यायाची अशी अपेक्षा आहे, तो वार करणारा व्यक्ती आहे याला कठोरात कठोर शिक्षा करून आमच्या गावामध्ये डबल कोणी दहशत निर्माण करणार नाही, हाही सुधरल याच्यासाठी पोलीस प्रशासनाने चांगल्या प्रकारे या प्रकरणाला हाताळून आमच्या गावाला व आम्हाला न्याय द्यावा.